थोडासा कार्यक्रमामध्ये बदल करून मी सर्वप्रथम आता आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोपान खुडे सर यांना मी विनंती करते की आपण आधी सभागृहाला संबोधित करा. माझे शेवटी आहे ना. हो तुम्ही प्रमुख आकर्षण आहे. माझं भाषण झाल्यानंतर लाईव्ह करा, समोर बसा, लाईव्ह चाललाय. कारण अध्यक्षाचं भाषण झालं म्हणजे कार्यक्रम संपला असं काही समजू नका. भाषणाला सुरुवात करण्याच्या अगोदर आज अण्णाभाऊंचा स्मृती दिन आहे. त्या निमित्तानं एक मी कविता सादर करणार आहे आणि त्या कवितेतून अण्णाभाऊंना अभिवादन करणार आहे. कवितेचं नाव आहे अण्णा. अण्णा, 1.5 दिवसाच्या शाळेत तुम्ही क्रांतीचा इतिहास पेरला. अण्णा, 1.5 दिवसाच्या शाळेत तुम्ही क्रांतीचा इतिहास पेरला. मास्तरला नव्हे, इथल्या समाज व्यवस्थेलाच पहिला दगड मारला. वारणेचा वाघ, फकीरा, बरबाद्या कंजारी यांनी संघर्षाचा धडा शिकवला. स्मशानातील सोनं लिहून अण्णा आमच्या काळजाचा ठोका चुकवला. डपावर थाप मारून तुम्ही शोषण करणाऱ्या वर्गवाद्यांना भिडला. डपावर थाप मारून तुम्ही शोषण करणाऱ्या वर्गवाद्यांना भिडला. सांगून गेले मला भीमराव असं लिहून तुम्ही वर्णवाद्यांनाही नडला. चिडबेकीची गरज एकीची, चिडबेकीची गरज एकीची हा संदेश तुम्ही सगळीकडे फिरवला. तू गुलाम नाहीस, पृथ्वीचा करता आहेस हा विचार आमच्या डोक्यात भरवला. आता शेवटचं सांगतो, कदाचित तुम्हाला पटणार नाही. आता शेवटचं सांगतो, कदाचित तुम्हाला पटणार नाही. अण्णाभाऊंचं साहित्य वाचलं तर कुणीही बाईचे आबरू लुटणार नाही. कुणीही बाईचे आबरू लुटणार. आज अण्णाभाऊंची कादंबरी आशय आणि समाजचिंतन संपादक डॉक्टर सोमनाथ कदम यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित असलेले जागतिक कीर्तीचे कादंबरीकार आमचे मित्र विश्वास पाटील, त्याचबरोबर MSK कॉलेजचे प्राचार्य वायदंडे सर, बबन जोगदन, आमच्या भगिनी प्रतिमा परदेशी आणि उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, सर्वांची नावं काय आता घेत नाही मी. सगळेच मान्यवर आहात. नावं घ्यायची म्हटलं तर निम्म्या सभागृहातल्या लोकांची नावं घ्यावी लागतील, म्हणून सर्वांची नावं काही मी घेत नाही. आणि भाषणाला सुरुवात करतानाच हे पुस्तक संपादित केल्याबद्दल सोमनाथ कदम यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्याचं कारण असं आहे की या पुस्तकाचे लेख जमा करण्याकरता त्यांना खूप कष्ट पडलेले. 4-5 त्यांनी सांगितलं की 4-5 वर्षे यामध्येच गेलेली, पण नुसती गेलेली नाही तर त्यांनी अगोदर काही लेख गोळा केलेले होते. फार जणांचे नाही. माझा एक लेख होता आणि भंडारी सरांचा एक. मी म्हणलं कदम सर कुठपर्यंत काम आले? म्हणले काय तुमच्याच दोघांची लेख आली. म्हणलं मग आता काय करायचं? आता बघूया म्हणले काय करायचे ते. आणि मग त्यांनी काय केलं, लेख काही येणार नाही असं गृहीत धरून आमचे लेख दुसऱ्या पुस्तकात टाकले. त्यांनी तो नादच सोडून दिला होता. पण ते डोक्यातला विचार त्यांचा गेलेला नव्हता. पुन्हा त्यांनी सुरुवात केली आणि मग हळूहळू काही लेख गोळा झाले आणि मग त्याचे हे पुस्तक आता प्रकाशित होत आहे. आता ज्या प्रकाशकानं हे पुस्तक प्रकाशित केलेले ते आमचे मित्र दीपक चांदणे यांनी अनेक पुस्तकं, चांगली पुस्तकं प्रकाशित केलेली. हे पुस्तक सुद्धा अतिशय उत्तम प्रकाशित केलेले, सुंदर पुस्तक आहे. अनेक मराठी पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलेली, कारण मराठी अस्मिता जपणारा हा प्रकाशक आहे. आणि म्हणून हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल दीपक चांदणे सरांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. या पुस्तकामध्ये एकूण
28 लेखक आणि 2 लेखिका यांनी लेख लिहिलेले. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर 2 लाडक्या बहिणी आणि 28 लाडके भाऊ यांनी यामध्ये लेख लिहिलेले. तर या 28 भावांचं आणि 2 बहिणींचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आता या पुस्तकाचं वैशिष्ट्य सांगायचं असं की या पुस्तकामध्ये लेख लिहिणारे जे आहेत ते सगळे प्राध्यापक आहेत, मी सोडून. म्हणजे 29 लेखक हे प्राध्यापक आहेत, मी प्राध्यापक नाही. PhD मी फक्त यामध्ये PhD धारक नाही. त्यामुळं माझ्या लेखामध्ये जर काही चुका झाल्या असतीलच तर तुम्ही नक्कीच मोठ्या मनानं क्षमा करा. यामधले लेख जे आहेत ते वाचल्यानंतर ज्यांनी कादंबऱ्या वाचल्या नसतील ते सुद्धा कादंबऱ्या वाचायला सुरुवात करतील, आणि ज्यांनी वाचलेले आहेत ते काय करतील, या लेखामध्ये जे आलेलं आहे ते खरंच कादंबरीत आहे का, ते की जास्त काय बोलू नका. आता मुळातच मलाही जास्त बोलायचंच नव्हतं, त्यांनी सांगितलेलं होतं. तर ठीक आहे सर, मी इथंच थांबतो आणि तुम्हाला संधी देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अगदी हलकं फुलकं वातावरण सरांनी केलं, त्यांच्या संबोधित केलं सरांनी छान मोजक्या शब्दामध्ये. यानंतर आजचे प्रमुख मार्गदर्शक पानिपतकार, पानिपत या कादंबरीने तरुणांना, ज्येष्ठांना, अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावून सोडलं होतं, असे प्रसिद्ध कादंबरीकार आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर पाटील साहेबांना मी विनंती करते की आपण सभागृहाला संबोधित करावं. आता या ठिकाणी काय आहे की आपल्याला एखादी गोष्ट टाळायची असेल किंवा कमी शब्दात व्यक्त करायची असेल तर मित्राचा खांदा जरूर वापरावा, पण तो एवढ्या कौशल्यपूर्ण रीतीने वापरावा कसा, हे आमच्या सोपान पुढेनी तुम्हाला सर्वांना शिकवलेलं आहे. आज अण्णाभाऊंची कादंबरी आशय समाज चिंतन या ग्रंथाचा हा अतिशय सुंदर असा सोहळा आहे प्रकाशनाचा, आणि या प्रकाशनाच्या निमित्तानं डॉक्टर सोमनाथ कदम यांनी लिहिलेल्या, संपादित केलेल्या या ग्रंथाच्या निमित्तानं आज इथे जमलेल्या सर्व साहित्य रसिकांना आणि साहित्यिकांना मी मानाचा मुद्रा करतो. तसं पाहिलं तर अण्णाभाऊंच्या 29 कादंबऱ्या, आपण अण्णाभाऊंचं वैशिष्ट्य मला असं वाटतं की हाडापेडाचा साहित्यिक, ज्याच्या श्वासामध्ये ध्यासामध्ये साहित्य कसं होतं. ते एका पक्षाचे जरूर कार्ड होल्डर होते, ते त्या पक्षासाठी लढले, संयुक्त महाराष्ट्रासाठी लढले, पण एक बिन्नीचा साहित्यिक ही आपली मुद्रा त्यांनी कधीही अशी काळवंड दिली नाही. उलट जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी ती तशी लखलखीत ठेवलेली आहे. आणि अण्णाभाऊंचं वैशिष्ट्य असं की आझादीच्या सायं प्रकाशामध्ये म्हणजे 46-47च्या दरम्यान या देशामध्ये एक 2-3 जे महत्वाचे साहित्यिक शब्द रचने म्हणून तुरुंगामध्ये गेले, त्याच्यामध्ये अण्णाभाऊ एक आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे हंगामी सरकारचे पंतप्रधान होते आणि एका हिंदी कवीनं एक पंडितजींच्या विरोधात कविता लिहिली आणि त्याबद्दल त्याला 2 वर्षाची शिक्षा झाली. पण त्याला असं सुचवण्यात आलं की या गुन्हेगाराने जर माफी मागितली तर त्याला या शिक्षेतून सूट मिळू शकते. पण त्यांनी सांगितलं, पंडितजी असो कोणी असो, मी माझ्या शब्दांची जी ताकद आणि जो आशय व्यक्त केलेला आहे त्याची कुचुंबणा मी होऊ देणार नाही, मी माफी मागणार नाही, मी तुरुंग भोगेन. आणि 2 वर्ष त्यांनी तुरुंग भोगला. त्या कवीचं नाव होतं मजरूह सुलतानपुरी. आणि आज मजरूह सुलतानपुरींच्या परंपरेतले अण्णाभाऊ, त्यांनी जे डावा विचार आपल्या तमाशातून, खऱ्या अर्थी अण्णा ज्याला लोकनाट्य म्हणायचे, या लोकनाट्यातून व्यक्त केला आणि त्याबद्दल त्यांना
3 ते 4 महिन्याची तुरुंगाची शिक्षा झाली. त्याबद्दलचे डिटेल्स आहेत. आता आमचे अमरावतीचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना अशी विनंती करेन की तुम्ही परत गेल्यावर त्या अमरावतीच्या तुरुंगाला भेट द्या. जर नवा बांधला असेल तर तो विसरा, पण जो जुना तुरुंग आहे या जुन्या तुरुंगामध्ये सलग 100 दिवसाहून अधिक काळ अण्णाभाऊ ज्या सेलमध्ये होते, बराकीमध्ये होते, त्या ठिकाणी काहीतरी स्मृतिचिन्ह ठेवण्याचा, लावण्याचा आणि अभ्यासकांच्या सोयीच्या दृष्टीनं तुम्ही तिथं समाज जागृती करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि ती खोली कशी ओळखायची त्याची एक पक्की खूण माझ्याकडे आहे. म्हणजे अण्णाभाऊंच्या आधी ज्यांना त्या सेलमध्ये ठेवलेलं होतं देशभक्त ते होते राजाजी. म्हणजे राजगोपालचारी यांच्यासाठी शिल्लक ठेवलेली जो सेल आहे तोच अण्णाभाऊंचा आहे. आणि अण्णाभाऊंच्या साम्यवादी विचाराचं, त्यांच्या बंडखोर लेखणीचं एक द्योतक किंवा मानचिन्ह म्हणून ते लोकांच्या नजरेसमोर यायला हवं असं मला वाटतं. आज अण्णाभाऊंची कादंबरी आशय आणि समाजचिंतन या प्रकाशनाच्या निमित्तानं डॉक्टर बबन जोगदंड, माझे मित्र सोपान खुडे, देविदास वांदंडे होते, प्राध्यापिका प्रतिमा परदेशी मॅडम, संजय शिंदे, कादंबरीकार सुरेश पाटोळे, दीपक चांदणे. मला या प्रकाशकाचं मोठं कौतुक वाटतं. नावामध्ये दीपक आहे, आडनावामध्ये चांदणे आहे आणि ते महाराष्ट्राची अस्मिता जपतात म्हणे. मला अस्मिता चांदण्यांचे येण्यासाठी उंबरठ्या बाहेर जावं लागत नाही. पण या निमित्तानं मी मुद्दाम सांगेन, तुम्ही अस्मिता जपता आहात, तुम्ही कवयित्रीलाही जपा. आणि त्यामुळं काव्यसंग्रह खपत नाहीत म्हणून त्यांच्या काव्यसंग्रहाकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही तो आग्रहाने मुद्दाम छापा अशी मी तुम्हाला जाहीर विनंती करेन. जवळजवळ 30 कादंबऱ्यांचा हा आढावा आहे आणि या 30 कादंबऱ्याचा आढावा 29 PhD धारकांनी मांडलेला आहे. सुरुवातीलाच मी सांगेन की पुढची जी दुसरी आवृत्ती येईल, एक तर अण्णाभाऊंच्या बद्दल मोठ्या मराठी साहित्यिकांनी फारसं काही लिहिलेलं नाही. प्रस्तावना खांडेकरांची होती, पण जे 2-3 महत्वाचे लेख आहेत ज्याच्यामध्ये शिरीष पै ज्या महान कवयित्री होत्या, पत्रकार होत्या, आत्रे कन्या शिरीष पै यांनी 15 नोव्हेंबर 1959 जो लेख प्रसिद्ध केलेला होता, अण्णाभाऊंच्या 2 चित्तवेधक कादंबऱ्या. आणि अण्णाभाऊंची वैजंता आणि फकीरा, आणि त्यातल्या त्यात फकीराबद्दल एवढं बहारीचं वर्णन किंवा एवढी संघर्ष गाथा अन्य कुठल्या मराठी साहित्यिकानं आपल्या शब्दातून व्यक्त केली आहे असं मला वाटत नाही. मी एवढंच सांगेन की शिरीष पै यांनी फकीरा कादंबरीबद्दल जे लिहिलेलं आहे ते प्रत्येक वाक्य एखाद्या अवतरणासारखं आहे. आणि तो लेख मुद्दाम मी साप्ताहिकातला मिळवून मी खुडे सरांच्या ताब्यात दिलेला आहे, तो तुम्ही पुढच्या वेळेला जरूर वापरा. त्याचप्रमाणे आमच्या शांता शेळकेताईंनी सुद्धा, शांता शेळकेजींनी सुद्धा फकीराबद्दल जो एक सुंदर लेख लिहिलेला आहे तो उपलब्ध आहे, तोही तुम्ही एक ऍडिशन म्हणून टाका. त्याचबरोबर श्रीधर सरदेशमुख हे मोठे आपले आघाडीचे कादंबरीकार होते, त्यांनी सुद्धा एक 2 कादंबऱ्यावर अण्णाभाऊंच्या जे लेख लिहिलेले आहेत ते यायला हवेत. म्हणजे कसं नवीन अभ्यासकांना, संशोधकांना ही वाट रिकामी होईल आणि एखाद्या कादंबरीचं ऍप्रिसिएशन किंवा त्याचा अनुभव किती उच्चतम पातळीवर. तो वादाचा मुद्दा अशासाठी वाटतो की माझ्या दृष्टिकोनातून माकडीचा माळ ही त्यांची सर्वश्रेष्ठ कादंबरी की फकीरा ही त्यांची सर्वश्रेष्ठ कादंबरी असा प्रश्न पडावा. अशा त्यात जे आपण म्हणतो अण्णाभाऊंचा संघर्ष, त्यांची लेखणी इथल्या साहित्यिक वर्तुळांनी, सबवर्तुळांनी, प्राध्यापकांनी, नंतर साठोत्तरी भाषा करणाऱ्या समीक्षकांनी अण्णाभाऊंची कादंबरी फारशी गांभीर्यानं घेतलेली नाही,
माकडीचा माळ ही 1962 साली मॅजेस्टिक प्रकाशननं प्रकाशित केलेली होती. म्हणजे ज्या मॅजेस्टिक प्रकाशननं एकापेक्षा एक असे मोठे लेखक माय मराठीला दिले, त्याच मॅजेस्टिक प्रकाशननं दलालांचं अतिशय सुंदर मुखपृष्ठ असलेली कादंबरी पेश केलेली होती. पण तरीही ती कादंबरी गांभीर्याने वाचली गेली नाही. अर्थात ही जी कादंबरी आहे फकीरा, याचं वेगळं कारण असं आहे की ही भुकेसाठी वणवण करणाऱ्या दलित बांधवांच्या आक्रोशाला हाक देणारी ही कादंबरी आहे. ज्यावेळेला फकीरा मांग बाहेर पडतो त्यावेळेला मांग वाड्यामध्ये घराघरामध्ये भूक रडत असते, लहान मुलं रडत असतात आणि त्यावेळेला चोरीचा मार्ग स्वीकारतो. मला या दृष्टिकोनातून वाटतं की 1951 साली अमेरिकेमध्ये द स्पार्टकस या नावाची कादंबरी आली. हॉवर्ड फास्ट म्हणजे अमेरिका 1951ची आणि साम्यवादी विचाराचा एक लेखक हॉवर्ड फास्ट यानं ती कादंबरी लिहिली. त्याबद्दल त्याला ताबडतोब तुरुंगामध्ये टाकण्यात आलं. पण पुढे स्पार्टकस नावाचा क्लर्क डगलसचा सिनेमा गाजला. 2-3 वर्षापूर्वी 300 नावाची जे सिनेमे आणि जी परंपरा आली, ही सगळं ह्या स्पार्टकस कादंबरीची देणगी आहे. स्पार्टकस बद्दल त्या कादंबरीमध्ये काय लिहिलेलं आहे की गुलामांच्या स्वातंत्र्याचा दिवस कोणता असतो, तर ज्या दिवशी गुलामाचा मृत्यू होतो, तो ठार होतो, त्याच्या ठार होण्याचा अंताचा दिवस हाच खऱ्या अर्थी क्रांतीचा दिवस असतो. आणि ती जी कहाणी आहे ही कहाणी अण्णाभाऊंनी त्याच तोलामोलानं पेरलेली आहे. ज्यांनी दरोडा घातला असं दाखवलंय कुठल्या मारवाड्याच्या वगैरे त्याच्या अंगावर, तो दरोडा नसून तो कराड जवळ एक ठिकाण आहे, त्या मठावर त्यांनी दरोडा घातला होता आणि लोकांची भूक भागवलेली होती. ही या कादंबरीचा विचार करताना तुम्ही महाश्वेता देवी यांची छोटी मुंडा अँड इट्स ॲरो, छोटी मुंडा आणि त्याचा तीर या नावाची जी कादंबरी आहे तिचा विचार करा. आणि मग ह्या दोन्हीचं संतुलन पाहताना आपल्याला असं लक्षात येईल की अण्णाभाऊ त्या काळामध्ये सुद्धा किती मैल पुढे गेलेले होते. अण्णाभाऊंच्या या कादंबरीचा अनुभव त्यांच्या लेखीनं शांताबाईंनी लिहिलेला आहे, ज्या आज 90च्या घरात आहेत. त्यांनी लिहिलेलं आहे की 2.5 महिने अहोरात्र अण्णा फक्त लेखणी आणि कागद याशिवाय दुसरं काही बघत नव्हते. आणि शेवटच्या क्षणी त्यांच्या हातातून पेन गळलं. ज्या वेळेला शेवटचं पान लिहिलं ते खाली पडले, त्यावेळेला रॉकेलचा दिवा असा खाली पडलेला, झोपडीला आग लागते की काय अशी अवस्था झालेली होती. पण तरीही त्या परिस्थितीमध्ये अण्णा लिहित राहिलेले होते. यांची ही कादंबरी त्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे. अण्णांच्याकडे आता तुम्ही सांगितलं की मराठी वाङ्मयाचा इतिहास किंवा कादंबऱ्यांचा इतिहास, अण्णांचं दुःख आहे की एका मोठ्या समीक्षकेनं त्यांच्या नावाची नोंद घेतली नाही कादंबरीच्या इतिहासामध्ये. आणि घेतली कोणीच नाही घेतलेली. 1970ला नरहर कुरुंदकर यांचा धार आणि काठ नावाचा संग्रह आला. या धार आणि काठ मध्ये अतपासून इतिपर्यंत मराठी कादंबऱ्यांचा आणि कादंबरीकारांच्या योगदानाचा लेखाजोखा अतिशय उत्तम पद्धतीनं नरहर कुरुंदकरांनी मांडलेला आहे. नरहर कुरुंदकर हे प्रागतिक विचाराचे होते, खूप मोठे संशोधक आणि वक्ते विचारवंत होते, हे मलाही मान्य आहे. पण दुर्दैवाने 1970ला मराठी कादंबऱ्यांचा इतिहास मांडणाऱ्या या धार आणि काठ मध्ये अण्णाभाऊ काठावर पण नाहीत आणि धारेत पण नाही. त्यांच्या नावाचा साधा उल्लेख नाही. त्याला काय म्हणाले? ज्या दोन आमच्या ज्या 4 साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्यापैकी दोघांनी अण्णाभाऊवर लिहिलेलं आहे आणि ते खूप चुकीचं आणि अण्णाभाऊंना कमी दर्जाचं ठरवणारं त्यांचं लेखन आहे. अर्थात मला हे वाद वाढवायचे नाही किंवा त्यातून काही मला कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायची नाही. पण मला तळमळीनं हेच सांगायचं आहे की गांभीर्यानं अण्णाभाऊंच्या कथांचा किंवा कादंबरीचा या भूमीमध्ये जो विचार व्हायला पाहिजे होता तो अजिबात झालेला नाही. चंदन नावाची कादंबरी अण्णाभाऊंनी 1959 साली लिहिली.
काय आहे हो या चंदन कादंबरीचा विषय की घाटकोपर जवळ चिराग नगर जवळ एक मोठा कडा कोसळतो आणि तो कडा 9 नोव्हेंबर 1958 कोसळलेला होता आणि अण्णाभाऊ कम्युनिस्ट पत्राच्या बातमीदाराचं काम करत होते. त्यांनी तो सगळा अनुभव पाहिला. 67 लोक त्या खाली गाडले गेले, 17 मुडदे फक्त बाहेर आले आणि बाकी सगळ्यांना तिथंच सोडावं लागलं. तर हे जे श्रमिकांचं जीवन आहे हे श्रमिकांचं जीवन चंदन या कादंबरीमध्ये अण्णाभाऊंनी लिहिलेलं आहे. चंदन नावाची त्यांची नायिका ही मातीची पाटी वाहणारी म्हणजे माती पाटीतून वाहणारी ही पहिली श्रमिक नायिका अखंड भारतातली आहे असं मी जाहीरपणे तुम्हाला सांगेन. मुल्कराज आनंद किंवा इतर काही डाव्या विचाराच्या मंडळींनी उत्तम साहित्य लिहिलं पण एखादी नायिका आणि तिनं पेरलेलं अखंड आभाळ मी एके ठिकाणी लिहिलेलं आहे की दोस्ताय वास्कीच्या श्रमिकांची चित्रण आणि अण्णाभाऊंच्या त्या कादंबरीमधले मी पॅरेग्राफ एकत्रित करून दाखवले आहेत आणि किती तोडीचा हा आमचा महान साहित्यिक होता हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. जे चंदनचं झालं तेच चित्राचं. चित्र नावाची कादंबरी 1952 अण्णाभाऊंनी लिहिली. त्याच्यामध्ये आजचं जे मंत्रालय आणि कुलाबा आहे आजच्या सारखा त्या काळात सुद्धा शरीराचा व्यापार कसा चालायचा, मुली कशा विकल्या जायच्या, स्वतःची बायको सुद्धा संपत्तीसाठी कशी धनिकाकडे विकली जायची किंवा ओलीस ठेवली जायची अशी वर्णन अण्णाभाऊंनी केलेली होती. आणि तमाम मराठी साहित्यिकांनी जे अण्णाभाऊंचं वाचत नव्हते त्यांच्याबद्दल लिहित नव्हते त्यांनी टीका केली आणि म्हटलं की अण्णाभाऊ हे सगळं खोटं लिहित आहेत, अतिरंजित लिहित आहेत. तोच दक्षिण मुंबई, तोच वेश्या व्यवसाय, तीच तिथली गिरायकं आणि त्याच विषयावर 1904-05 दरम्यान ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स नावाच्या परदेशी कादंबरीकारानं शांताराम नावाची कादंबरी लिहिली. तिला निम्म्या जगातली पारितोषिकं मिळाली आणि लाखो प्रती तिच्या खपल्या. म्हणजे जो आवाका अण्णाभाऊंच्या नजरेला 1952 साली दिसलेला होता 50 वर्ष जवळपास आधी, तो त्यांच्या नजरेला दिसलेला आवाका आमच्या समीक्षकांना टिपता आलेला नाही. हे आपलं कुठंतरी दुर्दैव आहे असं मला वाटतं. आणि जाणून बुजून अण्णाभाऊंच्या बाबतीत झालंय का? ज्या वेळेला साहित्य सभा किंवा साहित्य परिषदा मराठी वाङ्मयाचा इतिहास प्रसिद्ध करतात त्याचा उद्देश असा असतो की या भूमीतल्या नववाचकांना आणि नव्या पिढ्यांना साहित्यामध्ये काय घडलं हे लिहावं. आणि अशा इतिहासामध्ये तुम्ही काय छापता हो की अण्णाभाऊंनी 1973 साली चंदन नावाची कादंबरी लिहिली होती. आता 1973 अण्णा नव्हते, 69 गेले, त्यामुळं सणावाळाचा प्रश्नच नाही. आणि ती ग्रामीण कादंबरी म्हटली आहे. म्हणजे याच्यामध्ये बनावटपणा आहे, सरळ सरळ लबाडी आहे आणि सरळ सरळ अण्णाभाऊंचं श्रेय हिसकावून घेण्याचा प्रयत्न आहे. एक तर ती अजिबात कादंबरी नव्हती ग्रामीण. मुंबईतले दलाल, मुंबईतले व्यापारी, मुंबईतले छोटे मोठे कारखानदार, रेस्टॉरंट आणि ह्या गावाकडच्या तिथे जगणाऱ्या मुली यांचं अवघं विश्व चंदनमध्ये त्यांनी मांडलेलं होतं आणि ते कुठेतरी आम्हाला नाकारायचं होतं आणि नाकारण्यासाठी आपण हे सगळं केलं असं मला वाटतं. आता ज्या वैजंता कादंबरीचा इथं उल्लेख होतो, माफ करा पण मी तुम्हाला जाहीरपणे सांगेन की अण्णाभाऊंच्या कमी वकुबाच्या ज्या कादंबऱ्या होत्या त्या कादंबरीमधली ती एक कादंबरी आहे. बऱ्यापैकी प्रचारक थोडीशी उतळ सिनेमाच्या अंगाने लिहिलेले सारखी का वाटते, कारण त्याच्यापेक्षा अतिशय जबरदस्त आणि अव्वल अशी स्त्री चित्र अण्णाभाऊंनी लिहिलेली आहे. बिलवरी नावाची त्यांची कथा घ्या, पालावरच्या एका मुलीची. गुल नावाची गोष्ट घ्या. गुल कथेचा काय विषय आहे की 1950 साली हैदराबादेवरून 14 वर्षाची 15 वर्षाची एक नवविवाहिता सुंदरी तिला मुंबईला पळवून आणतात आणि एका तिजवराशी तिचं लग्न केलं जातं आणि मग त्याच्या गळ्यामध्ये ती बांधली जाते. तर स्त्रीच्या शोषणाचा, शारीरिक व्यापाराचा हा जो महत्वाचा विषय आहे तो त्यांनी 1950 मांडलेला होता. हे आपल्याला विसरून चालणार नाही. अण्णाभाऊंचे शब्द काव्यातले असोत आणखी कुठले असोत हे श्रमिक वर्गाची आणि कष्टकरी वर्गाच्या
बाजूने जाणारे होते असं म्हटलं तर खोटं ठरणार नाही. काळू नावाची त्यांची गोष्ट आहे. त्या जळालेल्या झोपड्यामध्ये तर टायरचा वास आहे. मधून आजगर सरपटत जावा तसं ते झोपडपट्टीतलं गटार सरपटत गेलेलं अण्णाभाऊंना दिसतं. तर मला असं वाटतं की एकूण कादंबऱ्यांच्या बाबतीतच नव्हे तर मला जो महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे की अण्णाभाऊ साठे हे भारतीय महानगरीय साहित्याचे उद्गाते होते. भारतीय स्तरावर मराठीमध्ये अनेक प्राध्यापक मंडळींनी महानगरीय साहित्य बद्दल लघु निबंध लिहिलं, मोठे निबंध लिहिले, UGCच्या ग्रँटा घेतल्या, 4 दिवस विद्यापीठाच्या रेस्ट हाऊसवर सगळ्या चर्चा वगैरे झाल्या. महाराष्ट्रातल्या कुठल्याही विद्यापीठातल्या कुठल्याही प्रबंधामध्ये निबंधामध्ये महानगरीय साहित्यामध्ये अण्णांचा समावेशच केलेला नाही. आणि हे खूप पाखंडीपणा आहे असं मला वाटतं. कारण 1946 साली मूक मिरवणूक या नावाचा एक तमाशा किंवा लोकनाट्य अण्णाभाऊंनी लिहिलेलं होतं. नाव तमाशा होता पण त्याच्यात श्रंगार नव्हता, बाई नव्हती, काही नव्हतं. तर त्याचा विषय काय होता? त्याचा विषय हा होता की 1946 ला वरळी आणि चेंबूर मधल्या झोपड्या सरकारनंच जाळल्या आणि लोकांना चेंबूरच्या पलीकडे नेऊन टाकलं. म्हणजे मुंबईतला झोपडपट्टीचा हा धगधगता विषय अण्णाभाऊंनी वाङ्मयाच्या अर्थानं म्हणजे एका नाटकाच्या वगनाट्याच्या निमित्तानं 1946 लाच मांडलेला आहे. 1959 ची त्यांची ही कादंबरी चंदननी सांगितली, चित्रा सांगितली. 60-70 त्यांच्या कथा अशा आहेत की ज्या मुंबईच्या नागरी जीवनाचा वेध घेतात आणि त्या दृष्टिकोनातून आता काही म्हणाल्या तसं आझादी झुटी आहे असं अण्णाभाऊ कधी म्हणाले नव्हते. एका माझ्या मित्राने लिहिलं की त्या दिवशी अण्णाभाऊंनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला. आता मुंबईला त्यावेळेला 2 कलेक्टर ऑफिस नव्हती, एकच होतं आणि ते फोर्टमध्ये होतं. तिथं मी जाऊन त्या दिवशीचं ब्रिटिशांनी काय काय घडलंय हे सगळं जॉट डाऊन केलेलं आहे. तिथं अण्णाभाऊंचा काही मोर्चा निघालेला नाही. उलट शांताबाई आणि शेवंताबाई या ज्या त्यांच्या कन्या आहेत त्या सांगतात की अण्णा त्या दिवशी आम्हाला घेऊन ताजमहाल हॉटेल वगैरे ठिकाणी कशी आरास आहे आणि बाळानं आपल्या देशाला कसं स्वातंत्र्य मिळालेलं आहे हे सांगण्यासाठी अण्णाभाऊ त्या ठिकाणी गेलेले होते. आणि अण्णाभाऊंच्या या कादंबऱ्यांचा विचार करताना ज्या पहिल्या कादंबरीचा विचार झाला वारणेच्या खोऱ्यात, काही मध्ये लबाड प्रकाशक मंडळींनी नवी कादंबरी म्हणून खपवायची म्हणून तिचं नाव मंगला ठेवलं, नाव बदललं, पण कादंबरी तीच होती. या वारणेच्या खोऱ्यामध्ये उघडपणे साम्यवादाचा विचार अण्णाभाऊंनी मांडलेला आहे. 2-2, 3-3, 4-4 पानं त्याचा जो हिंदूराव नायक आहे आणि इथं शेतकऱ्यांचं राज्य कसं आलं पाहिजे, श्रमिकांचं राज्य कसं आलं पाहिजे हा विचार अण्णाभाऊंनी त्या वारणेच्या खोऱ्यामध्ये मांडलेला आहे. त्याचा आशय आपण समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. मुळात अण्णाभाऊंचं महत्वाचं वैशिष्ट्य कादंबरीकार म्हणून, कथाकार म्हणून मला हे वाटतं की स्त्री त्यांनी जी पकडली कादंबरीमध्ये उत्तम काही स्त्री चित्र आहेत पण त्यापेक्षा महान अशी स्त्री चित्र त्यांच्या कथावाङ्मयामध्ये आहे. त्यामध्ये पिलासारखी एक कथा असेल, एका मत्स्यकन्याची, कोण्याच्या पोरीची कहाणी असेल, अभि नावाची एक चांगली गावातली मुलगी तरुण असते आणि गावातला कोणीतरी एक टुकार माणूस सांगतो की तिच्याबद्दल वाईट साईड हे करतो आणि तिचं लग्न मोडवत असतो. तिचं लग्न ठरत नाही. हे खरं कशावरून तर तो गावातल्या देवाच्या पुढची पायरी उचलतो आणि त्या पायरीवर हात ठेवतो आणि शपथ घेतो की या देवाच्या भैरवाच्या पायरीची शपथ मी सांगतो की हे असं आहे, ही वाईट चालीची आहे. पाहुण्याला सांगतो, तिचं लग्न मोडतो. शेवटी ती राणावाडातनं फिरते, तिचं लग्न जुळत नाही आणि नायिका अण्णाभाऊंची पेटलेली त्याच रात्री देवाच्या पुढे जाते, देवाच्या दारातली पायरी स्वतः उचलते आणि तो जिथं झोपलेला आहे त्याच्या डोक्यात जाऊन घालते आणि त्याचं मर्डर. जो राजगीत असतो
म्हणजे घुबडांचा राजा जो लालेलाल असतो त्याची सगळे वाट पाहतात. शिकार त्यानं पहिली करायची असते. तो गाढवाच्या ढोणाकडून जातो आत आणि मग त्या गाढवाचं काळीच काढतो आणि निघून जातो आणि मग बाकीच्या यांनी वरच्यासनी गिधाडाने ते खायचं असा प्रघात असतो. अण्णाभाऊंनी याचं एवढं उत्तम चित्र केलेलं आहे. आणि भिकाऱ्यांची पोरग ही सुद्धा त्यांच्या तोंडाची चव की ते काळीज आपल्याला मिळालं पाहिजे आणि ते नेमके त्या राज गिधाला सुद्धा पकडतात. यावेळेला गावचा पाटील विचारतो की अरे वानर तुम्ही कसा काय मारला, वानराला तुम्ही मारला, मोठं पाप केलं, देवाचा आहे वानर. त्यावेळेला तो गरीब आपल्या लखाचं कोणी असेल पोटावरनं हात फिरवतो म्हणतो देवाच्या मंजुरीनेच आम्ही मारला. कुठल्या देवानं? ते म्हणाले त्या रामापेक्षा आमचा हा जो पोटोबा आहे हाच खरा आमचा विठोबा आहे आणि त्याचा आदेश मला होता आणि म्हणून आम्ही मारला. ही जी अण्णाभाऊंची सम्यक दृष्टी आहे ही दृष्टी आपल्या नजरेतून सुटलेली आहे समीक्षकांची आणि गांभीर्याने त्यांनी विचार केलेला नाही. मी 1945 ते 52 पर्यंतचा मद्रास, त्याच्यानंतर बेंगलोर, दिल्ली, मुंबई अशा कलकत्ता चारही महानगरांचा अभ्यास केला आणि मी या मतास आलो की या चारही महानगरांमध्ये महानगरीय साहित्य अव्वल जर कोणी लिहिलं असेल तर ते अण्णाभाऊंनी लिहिलं आणि अण्णाभाऊ हे भारतीय महानगरीय साहित्याचे प्रणेते आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कोणी त्याच्यामध्ये खोटं ठरवू शकणार नाही. अण्णाभाऊ कुठल्याही मंदिरात गेले, कुठल्याही संस्थेत गेले, गावात गेले, त्यांच्यातला माणूस ते विसरलेले नाही. माझी महिना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती कायली, इतिहास घडवला त्या रणलावणीनं. अण्णाभाऊ हे क्रियाशील कार्यकर्ते होते कम्युनिस्ट पक्षाचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये. पण अण्णांची जी आधुनिक अश्वत्थामा या नावाची कथा आहे ती वाचताना आपल्याला काय वाटतं? या आधुनिक अश्वत्थामा कथेचा विषय असा आहे की मुंबईमध्ये गुजराती आणि मराठी भाषिकांचा दंगा उसळलेला आहे आणि एक चाल पूर्णतः मराठी माणसांची आहे आणि एक गुजराती माणूस तिथे राहतो. त्याच्या 2 अतिशय सुंदर मुली आहेत. बाप म्हातारा झालेला आहे. हे सगळे जर मराठी दांडगे एकत्र आले आणि जर माझ्या मुलींवर त्यांनी अत्याचार केला तर काय करायचं? म्हणून उंदरासारखा तो मनुष्य म्हातारा इकडे तिकडे उड्या मारतो, पोरीला वाचवायचा प्रयत्न करतो. म्हणजे आधुनिक अश्वत्थामा ही कथा लिहिताना अण्णाभाऊ आपली चळवळ विसरले, अण्णाभाऊ आपले महाराष्ट्र विसरले आणि मानवतेच्या मंदिरात उतरले. या दृष्टिकोनातून ज्यावेळेला प्रेमचंदांचं कौतुक होतं की कफन नावाची कथा ही जगातली श्रेष्ठ कथा आहे. नामदेव ढसाळ आणि माझ्या काही चर्चा झालेल्या होत्या. कविराज आम्हाला म्हणायचे की विश्वासराव या कफनपेक्षा स्मशानातलं सोनं मोठं आहे आणि मला सुद्धा ते पटलं. कारण जो भीमा आहे तो जो वारणेच्या खोऱ्यातून आलेला आहे तो आपल्याला त्याची स्टोरी माहिती आहे की श्रीमंत ठेवतात दागिने जबड्यामध्ये ठेवतात, कानामध्ये असतात आणि मग ते सगळे दागिने त्या स्मशानातल्या मातीतून चाळून उपजीविकेचा तो साधन शोधतो. पण इथंही काही मुडदे हे पुरतात आणि पुरलेला मुडदा उकरण्यासाठी ज्या वेळेला हा भीमा जातो आणि पुरलेला मुडदा हा लांडग्यालाही हवा असतो आणि लांडगे तुटून पडतात आणि त्या झटापटीमध्ये माणूस आणि लांडग्यामधला पोटाचा जो संघर्ष आहे तो अण्णाभाऊंनी मांडलेला आहे. प्रायचित नावाची सुंदर त्यांची कथा आहे. दोघं म्हणजे याची बहीण त्याला दिली, त्याची बहीण त्याला दिली, साठ लोट म्हणतात आणि ते गिरणी त्या याच्या खाणीमध्येच काम करत असतात. दारू पिऊन रात्री येतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या असं लक्षात येतं की रात्री दारूच्या नशेमध्ये आपण दोघे बहिणींच्या बिस्तऱ्यामध्ये झोपलेलो आहोत आम्ही आणि मग ते त्या ठिकाणी शेजारच्या त्या तळ्यामध्ये आत्महत्या करतात. ही चिरागनगर जवळ घडलेली सत्य घटना आहे. पण यातून काय दिसतं की आज जो मुंबईतला जागेचा प्रश्न आहे, लोक काय म्हणतात की अज्ञानातून झालं, दारूचा शौक म्हणून अण्णाभाऊंनी दारूचा अतिरेक कसा होतो तो टाळला पाहिजे यासाठी कथा लिहिलेली आहे. मला असं वाटत नाही. जो महापुरुष 1946 साली मुंबईतल्या झोपड्यांचा प्रश्न मांडतो,
मुंबईमध्ये झोपड्यांमध्ये फोटो पास कम्युनिस्ट पक्षाच्या आंदोलनामुळे 1976 साली पहिल्यांदा वाटले गेले. म्हणजे 76 साली प्रागतिक पक्ष विचार करतात तो विचार 20 वर्षे आधी अण्णाभाऊंनी केलेला होता. आणि म्हणून एक अत्यंत दिव्य दृष्टीचा हा साहित्यिक होता. बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण मी थोडक्यात आता एकच शेवटचा मुद्दा मांडतो. आपल्याला माहितीच आहे की अण्णाभाऊंचा विचार आणि उच्चार त्यांचा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कधीही झाला नाही. आणि पुसदला जे विभागीय साहित्य संमेलन होतं त्याला अण्णाभाऊ गेले होते. थंडीचे दिवस होते आणि थंडीच्या त्या दिवसामध्ये विनामंत्रण अण्णाभाऊ गेलेले. या महान साहित्यिकाच्या अंगावर कोट सुद्धा नव्हता, कपडे पुरेसे नव्हते. हे लक्षात आल्यावर कॉम्रेड डांग्यांचं घर रेल्वे स्टेशनच्या जवळच होतं. उषाताई रेल्वे स्टेशनवर पळत गेलेल्या होत्या आणि त्यांनी डॉक्टर कॉम्रेड डांग्यांचा लांब कोट अण्णाभाऊला दिलेला होता. म्हणजे ज्यांनी अनेकांची जगावर संपन्नतेची लालित्याची वस्त्र पांघरली, माय मराठीला मोठं केलं, त्या माणसाला त्या दृष्टिकोनातून फारसं काही लाभलं असं मला वाटत नाही. आणि त्या काळात अखंड कम्युनिस्ट पक्ष होता आणि अखंड कम्युनिस्ट पक्षाने विचारपूर्वक संपूर्ण भारतामध्ये 3 लेखकांना प्रोजेक्ट केलेलं होतं. मद्रासमध्ये जयकांतन, बंगालमध्ये महाश्वेता देवी आणि महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठे. जयकांतन यांनी उत्तम लिहिलं, त्यांच्या कथा सुंदर आहेत, पण मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेन की त्यापेक्षा आमच्या अण्णाभाऊंचा कथासागर महासागर आहे, मोठा आहे. पण जयकांतन हा श्रमिकांचा लेखक आहे, त्यांनी उत्तम लिहिलं. म्हणून मद्रास मधल्या किंवा तमिळ भाषेतल्या तमाम साहित्यिकांनी समीक्षकांनी दिल्लीपर्यंत अनेकदा जाऊन सांगितलं की जयकांतन हा आमचा एक श्रेष्ठ लेखक आहे. महाश्वेता देवी मला स्वतः बोलल्या होत्या की मी अण्णांना 6 वर्षांनी ज्युनियर होते, पण या महाश्वेता देवी अव्वल कथा उत्तम कथा कशा लिहित होत्या हे बंगाली साहित्यिक दिल्लीपर्यंत जगाच्या वेशीपर्यंत ओरडून सांगत होते. फायनली झालं काय की त्या भाषेतल्या लोकांनी त्यांचं ते उत्तम साहित्य असं डोक्यावर घेतलं आणि जयकांतांना ज्ञानपीठ मिळालं, महाश्वेता देवींना ज्ञानपीठ मिळालं. अण्णाभाऊंच्या 64 ते 65 कथा इतक्या अव्वल आहेत, जगाच्या कथा वाङ्मयामध्ये शोभून दिसणार आहेत आणि ते वाचलं असतं समीक्षकांनी किंवा आमच्या समीक्षकांनी तिथपर्यंत हिंदी इंग्रजीमध्ये पोहोचवलं असतं तर अण्णाभाऊंच्या वरून ज्ञानपीठ 10 वेळा ओवाळून टाकावं लागलं असतं. त्यांची ताकद होती. पण दुर्दैवानं हे घडलं नाही. पण आता दिवस बदलत आहेत. अण्णाभाऊंचं एकूणच जीवन आणि त्यांच्या जीवन प्रेरणा, त्यांचं कार्य, त्यांचं महत् कार्य त्याच्याबद्दलचा पुनर्विचार झालेला आहे. मला मोठा आनंद वाटतो दीपक चांदणे आणि अस्मिता चांदणे यांनी त्यांच्या ज्या विखुरलेल्या कथा होत्या ती एकत्रित करून त्याचे खंड लिहिले. आमच्या सुरेश पाटोळ्यांनी उत्तम समीक्षा केलेली आहे अण्णाभाऊंच्यावर. पण दुर्दैवानं अण्णाभाऊंना अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं. आता नामदेव ढसाळ आमचे मित्र होते आणि नामदेव ढसाळ एकदा अण्णाभाऊंच्या बरोबर बोलायला लागले की ऐकत राहावंसं वाटायचं. सामनामध्ये त्यांचा कॉलम होता सारं काही समिष्टीसाठी आणि त्यामध्ये त्यांनी अण्णाभाऊंच्यावर एक अतिशय सुंदर लेख लिहिलेला. मी ते सगळ्या फायली उघडल्या मला मिळाला आणि म्हणून मी सोपान सरांकडे खुड्यांच्याकडे तो लेख पाठवलेला आहे. दुर्दैवानं ज्या वेळेला सर्व काही समिष्टीसाठीच एकत्रित पुस्तक झालं त्यामध्ये नेमका अण्णाभाऊंच्या वरचा लेख नाही, समाविष्ट केला गेला नाही. 1969 अण्णाभाऊ वारल्यानंतर जे दलित साहित्यिक किंवा मोठे समीक्षक अण्णाभाऊंच्या बद्दल खूप चांगले बोलले त्यांनी पुन्हा 3-4 वर्षात ते विसरले आणि त्यांनी पुन्हा त्या फर्स्ट रँक मध्ये अण्णाभाऊंचा विचार केला नाही. पण मला असं वाटतं की हा जनामनाचा खरा साहित्यिक असतो. साहित्यिक होते जे लोकांना दिसलं नाही ते त्यांना दिसलेलं होतं. ते घरात बसून अभ्यास करून लिहिणारे नव्हते. एका रेड्याला 3 शिंग कशी कुटतात, आता 3 शिंग कुठून आणायची
अण्णांची कथा आहे संकट नावाची. अचानक पूर आला, संकटात ते सापडले, पुराचं पाणी, आणि जीव वाचवण्यासाठी ते रेड्यावर बसले आणि बाजूनं एक मोठा काळा नाग वाहत होता, त्यालाही जीव वाचवायचा होता. तो त्या रेड्याच्या शिंगाजवळ आला आणि मग अण्णांना ती 3 शिंग दिसू लागली. म्हणजे जे न देखे कवी ते देखे रवी, आणि जे न देखे रवी ते देखे अनुभवी, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि मला असं वाटतं की जे महान साहित्यिक असतात, त्यांनी मारलेल्या ज्या हाका असतात, त्याचे कंप विविध देशामधल्या विविध साहित्य प्रकारामधून आढळत असतात. उदाहरणार्थ माकडीचा माळ, ज्या वेळेला दुर्गाचा पाठलाग सुरू होतो आणि ती त्या राणावनातून फिरते आणि तिची जी सुंदर निसर्ग चित्र आहेत, आश्चर्यकारकरित्या मी तुम्हाला सांगतो की द पर्ल नावाची छोटी कादंबरी आहे जॉन स्टाइनबकची, त्याच्यामधले सुद्धा ते कोळ्याचं जोडपं जे आहे ते अशाच पद्धतीनं राणावनातून त्याचा पाठलाग होतोय आणि अशी चिन्ह दिसत आहेत. द टेस ऑफ डर्मरविल मधली काही प्रकरणं आणि माकडीच्या माळमधली प्रकरणं ही एकाच लेखकानं लिहिली असावी अशी वाटते. याचा अर्थ असा आहे की मानवतेच्या मंदिरात त्याच रूपानं ते उतरले होते आणि माणूस शोधायचा त्यांनी प्रयत्न केला होता. आणि म्हणून मला असं वाटतं की या गोष्टीनं विचार करायचा झाला तर अण्णाभाऊंची कादंबरी आशय आणि समाज चिंतन याच्यामुळे यांनी 30 कादंबऱ्या नव्यानं वाचायची प्रेरणा वाचकांना मिळेल. मुंबईच्या महानगरावर सुद्धा यातल्या 3 कादंबऱ्या आहेत. कातन हा शब्द अण्णाभाऊंनी वापरलेला आहे. एका कादंबरीमध्ये त्यांनी एका बॉस बरोबर जाणारी मैत्रीण परदेशासाठी लिहिलेली आहे. त्यावेळेला ते आपल्याला पचणारी नव्हती. आता तो एक प्रघात आहे नव्या कंपनीमध्ये आणि तिला कंपनी गर्ल असं म्हटलं जातं आणि 5-5-6 लाख रुपये पगार मिळतो. वर पुन्हा विमानानं उडायचं, परत यायचं. हे सगळं अण्णाभाऊंनी 55-60च्या दरम्यान लिहिलेलं होतं आणि या दृष्टिकोनातून त्यांची दृष्टी दिसून येते. तर अण्णाभाऊंचा अधिक सखोलपणे त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या लेखनाचा विचार करण्यासाठी नवी वाट खोलून देणारा हा एक ग्रंथ आहे अण्णाभाऊंची कादंबरी असं मला वाटतं. तो सर्वांनी वाचावा. आणि पुन्हा मी विनंती करेन की पूर्वीच्या ज्या काही आमच्या श्रेष्ठ लेखकांनी खरोखरच अतिशय उत्कृष्ट जी थोडी बहुत समीक्षा अण्णाभाऊंच्या साहित्यावर केलेली आहे तिचं पुनर्मुद्रण चांद्रे आपल्या नव्या आवृत्तीमध्ये करतील अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि ही कादंबरी, अण्णाभाऊंची कादंबरी, हा ग्रंथ सर्वांनी जाताना विकत घेऊन वाचावा आणि इतर सर्वांना वाचू द्यावा. कारण दिवस फार वाईट आलेले आहेत. आता भावाला बहिणीला भाऊ मिळायला लागलेले आहेत पण ग्रंथांना बाप राहिलेले आहेत. म्हणजे बहिणीला फुकट महिन्याला 1,500 का तर तिचं मत आहे म्हणून तिच्या घरात मिळणार आणि एखाद्या लायब्ररीमध्ये काम करणारी एखादी विधवा किंवा गरजू मुलगी ती महिन्याला दिवसभर काम करून 2300 रुपये घेणार. मेरा देश महान असं म्हणायची पाळी आलेली आहे. पण खरोखर मेरा देश महान आहे की विचारी आहे की अविचारी आहे अशी आंदोलनं उठत असताना विचाराच्या बांधावरून चालायला लावणाऱ्या या साहित्यिकाचं साहित्य आपण जरूर वाचावं अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. अधिकार वापरला. मी अध्यक्षीय भाषण पूर्ण करण्यासाठी उभा राहिलो नाही. मगाशी अनावधानानं पाटील साहेबांचं अभिनंदन करण्याचं राहिलेलं होतं त्याच्यासाठी मी उभा आहे. पाटील साहेबांनी मराठीमध्ये अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान या नावाचं पुस्तक लिहिलेलं होतं. त्या पुस्तकाचं हिंदी भाषांतर झालेलं आहे आणि त्याच पुस्तकाचं आता इंग्रजी भाषांतर झालेलं आहे आणि त्याचं प्रकाशन लवकरच पवारसाहेब, शरद पवार साहेबांच्या हस्ते 12 ऑगस्टला बालगंधर्व रंगमंदिरामध्ये होणार आहे. त्यावेळी सुद्धा तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये प्रचंड काम पाटील साहेबांनी केलेले. खरं तर मातंगांनी करायला पाहिजे होत
पण ते मातंगांना जमलं नाही, जमणार नाही, पाटलांनी केलं. हा ते गावच्या पाटला, कारण पाटील त्या मातीतला आहे. तर त्यांनी एवढं मोठं काम केलेलं आहे, त्याबद्दल आपण टाळ्या वाजवून त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद सर. प्रमुख मार्गदर्शक पाटील साहेब यांनी पेरलेला एक एक विचार आपल्याला खरं तर विचार करायला लावणार आहे. स्मशानातलं सोनं या कथेतील भीमाचा जो संघर्ष आहे तो या देशातील आर्थिक विषमतेच्या विरोधात त्या काळात अण्णाभाऊंनी केलेला संघर्ष आहे. जी आर्थिक विषमता आता उग्र रूप धारण करून आपल्या समोर उभी आहे, संघर्षाला आपण तयार राहणं आवश्यक आहे. आणि ही संघर्षाची जी ज्योत आहे ती आमच्यामध्ये पेटवण्याचं काम अण्णाभाऊंची कथा आणि कादंबरी करते. त्यामुळे अण्णाभाऊंची कथा आणि कादंबरी वाचताना त्या कथा आणि कादंबरीतली वेदना कधी डोळ्यात अश्रू आणते, तर त्या कथा आणि कादंबरीतला नायक कधी क्रांतीसाठी उठून उभं राहण्याची ताकद आपल्या रक्तामध्ये पेरतो. असा अगदी महत्वपूर्ण विचार पाटील साहेबांनी इथे पेरलेला आहे. त्याचबरोबर महानगरीय साहित्याचे उद्गाते प्रणेते अण्णाभाऊ साठे आहेत. एवढा मोठा ताकदीचा क्रांतिकारी विचार सुद्धा पाटील साहेबांनी त्यांच्या या विचारांमधून आपल्यासमोर पेरलेला आहे. ही खूप ताकदीचा विचार आहे आणि लिहित्या हातांना आणि विचारकर्त्या डोक्यांना लिहायला लावणारा आणि विचार करायला लावणारा हा विचार आहे. त्याबद्दल साहेबांचं खरोखरच अभिनंदन आहे. शेवटी मी म्हणावं वाटतं मला की अण्णाभाऊ म्हणजे मानवीय क्रांतीचे पर्व. अण्णाभाऊ म्हणजे मानवीय क्रांतीचे पर्व. किती झाकला तरी उगवला हा साहित्य सूर्य, किती झाकला तरी उगवला हा साहित्य सूर्य. कारण या देशातील बेगडी व्यवस्थेनं अतिशय राजकीय पद्धतीनं हा साहित्य सूर्य झाकण्याचा प्रयत्न केला, पण त्या त्यांना जमलं नाही आणि आपण ते जमू देणार नाही. त्यासाठी आपण इथे एकत्र जमलेले आहोत. हा विचार आपण घेऊन या सभागृहाच्या बाहेर जायचं आहे. यानंतर या कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण जात आहोत. खरे तर आपल्या लोकांचे आभार मानायचे नसतात, कारण अतिशय प्रेमाने आपुलकीने आपण सर्वजण इथे आलेले आहोत. म्हणून चांदणे कुटुंब आणि कदंब कुटुंब खरं तर आपल्या ऋणात राहणंच पसंत करेल, कारण नेहमीच आपली साथ आम्हाला अशी लागणार आहे, आवश्यक आहे. तेव्हाच अण्णाभाऊंचा विचार आपण जनमानसांपर्यंत पोहोचवणार आहोत, पेरणार आहोत आणि तो टिकवणार आहोत. तरीही कार्यक्रमाचा एक औपचारिक भाग म्हणून यानंतर या कार्यक्रमाचा समारोप म्हणजे आभार प्रदर्शनाची जबाबदारी अस्मिता चांदणे मॅडम यांच्यावर मी देते. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जय भीम करून माझी जागा घेण्याच्या आधी मी आपल्याला सांगू इच्छिते की आज संपादित झालेला हा ग्रंथ आहे, हा 30% सवलतीने आपल्याला उपलब्ध होत आहे. तो आपण जरूर घ्यावा, वाचावा आणि त्यातून एक नवीन प्रेरणा, कारण अण्णाभाऊंचा ग्रंथ हा आपल्या घरात असणं म्हणजे प्रति अण्णाभाऊ आपल्या घरात असणं आणि ते असावे, यासाठी आपण जरूर हा ग्रंथ घेऊया, वाचूया आणि या ग्रंथाला एक ताकद निर्माण करून देऊया. आपल्या समोर आभार प्रदर्शनासाठी अस्मिता चांदणे मॅडम. अण्णाभाऊंची कादंबरी आशय आणि समाज चिंतन या पुस्तकामध्ये, या चिंतनामध्ये आपण सर्वजण गेले 3 तास अक्षरशः चिंब भिजलोय. मला असं म्हणावं वाटतं की काल आपण पांडुरंगाला भेटलो आणि आज आपण अण्णाभाऊंना भेटलोय. प्रत्यक्षात त्यांच्यावरती चालवली आहे की तुझेच वळ बळ होऊन तुला होते भेटले, तुझेच वळ बळ होऊन तुला होते भेटले आणि तुझ्या मुठीत जीव देऊन शब्द सुद्धा पेटले. तर कार्यक्रमाचे विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि त्यांची वाणी हे तर आपल्या हृदयाला भिडत जातेच, परंतु आज आम्हाला श्रोता सुद्धा कान तयार असलेला मिळाला आहे. त्यामुळे श्रोत्यांसाठी परत एकदा टाळ्या वाजूया. सर्व श्रोत्यांचं मी आभार मानते. आपल्या साहित्य परिषदेचा जो हॉल त्यांनी उपलब्ध करून दिला, ही सगळी व्यवस्था अतिशय सुंदर अशी केलेली आहे, तर त्या सर्वांचं मी परत एकदा आभार मानते. सर्व विचारपीठावरील मान्यवरांचेही आभार मानते. त्याचप्रमाणे डॉक्टर धनंजय बिसे, रुपाली आवचरे, उज्ज्वला हातागडे मॅडम, राजेश राजगे सर, राजभाऊ हातागडे सर, विश्वास रांजणे, बाबासाहेब जाधव, अमोल साळवे, प्रेम हनवते, संभाजी विरांगे, अनेक मान्यवर इथे आलेले आहेत. आज माणिक सोनवणे सर, विश्वास वसेकर, भालचंद्र सुपेकर, शिवराज सूर्यवंशी, माधव काकडे, प्रेमकुमार आहिरे आणि आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यामुळे आपल्या सर्वांचे परत एकदा आभार मानते आणि कार्यक्रम संपला असे जाहीर करते.